नमस्कार मंडळी, मी दीपाली. स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज मी खारी शंकरपाळी करणार आहे. खायला अतिशय खुसखुशीत ही खारी शंकरपाळी दिवाळी सणाला आवर्जून करतात, पण आपण 4 टाईमसाठी सुद्धा घरात करू शकतो. प्रवासातही घेऊन जाऊ शकतो. मंडळी, आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा. चला तर मग मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा ओवा हातावर क्रश करून घालून घेते, त्यामुळे ओव्याचा वास छान येतो. इथे मी 1 चमचा जिरे घालून घेत आहे. आता चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे. आता सर्व साहित्य हाताने एकत्र करून घेते, म्हणजे जिरा आणि ओवा हा पिठामध्ये चांगला एकत्र होईल आणि एका जागी राहणार नाही. हे पहा, सर्व साहित्य मी पिठामध्ये चांगलं एकत्र केलेलं आहे. इथे मी 2 चमचे कडक तेल करून घेतलेलं आहे. त्याचं मी मोहन पिठामध्ये घालून घेते. तेलाचं प्रमाण मोजण्यासाठी जी रोजची पळी आपली तेलाची असते त्या पळीने मी तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं कडक करून घातलं की शंकरपाळ्या छान खुसखुशीत होतात. इथे मी चमच्याचा उपयोग करत आहे. चमच्याने सुरुवातीला पिठामध्ये तेल एकत्र करून घेते. जरा हात लावण्यासारखं झालं की मग हाताने मी मळून घेईन. पिठामध्ये तेल घालताना कोमट किंवा गरम असं घालायचं नाही. तेल घालताना कडकच घालायचं, त्यामुळे शंकरपाळी चांगली खुसखुशीत होते. हे पहा, इथे पीठ चांगलं कोमट झालेलं आहे. आता हाताने पिठाला तेल चांगलं चोळून घेते. पिठाला तेल लागण्यासाठी पीठ चांगलं चोळून घ्यायचं, म्हणजे पिठाला चांगलं तेल लागतं आणि पीठ चांगलं हलकं होतं. पिठाला चांगलं मोहन बसलं का नाही हे बघण्यासाठी पिठाची मूठ वळवून बघायची. हे पहा, पिठाची मूठ चांगली वळत आहे आणि चांगली घट्टसर झालेली आहे. याचा अर्थ पिठाला चांगलं तेलाचं मोहन बसलेलं आहे. पिठामध्ये थोडंसं स्पेस करून घेतला. आता थोडं थोडं पाणी घालून घेते आणि पीठ पाण्यामध्ये एकत्र करून घेते. पीठ मळताना पाण्याचा वापर बेताने करायचा, कारण पीठ आपल्याला सैलसर मळायचं नाही. आपल्याला पीठ घट्टसरच ठेवायचं आहे. जसं आपण चपातीसाठी सैलसर पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ आपल्याला मळून घ्यायचं नाही. पीठ भरपूरच कोरडं असल्यामुळे मी थोडंसं अजून पाणी घेत आहे आणि पीठ चांगलं आता मळून घेणार आहे. पिठाला जेवढं आपण मळून घेतो तेवढी शंकरपाळी खुसखुशीत होते. हे पहा, इथे किती पीठ मी घट्टसर मळलेलं आहे. तेलाचं मोहन चांगलं बसल्यामुळे पिठाला तेल लावायची गरज नाही, कारण पिठाला चांगलं तेल सुटलेलं आहे. इथे माझं पीठ मळून झालेलं आहे. हे पहा, एवढं घट्टसर आपल्याला पीठ ठेवायचं आहे. आता पिठावर झाकण ठेवते आणि अर्धा तास रेस्ट देते. तुमच्याकडे वेळ नसेल तर 15 मिनिट रेस्ट दिली तरीसुद्धा चालेल. इथे अर्धा तास झालेला आहे. पिठावरचं मी झाकण काढून घेतलेलं आहे. आता थोडंसं मी पीठ मळून घेते, कारण पिठावर थोडेसे पांढरे बबल्स आले होते. ते पीठ मळून घेतल्यामुळे ते बबल्स नाहीसे होतील. इथे मी पिठाचा मोठा उंडा काढून घेतलेला आहे. हातावर वळवून घेते आणि चांगला गोल आकार देते. याच पद्धतीने मी सगळे गोळे करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला पटपट चपात्या लाटता येईल आणि पटपट आपल्याला शंकरपाळ्या करता येईल. इथे माझे सर्व गोळे करून झालेले आहे. आता शंकरपाळ्या करून घेते. इथे मी पोळपाटाचा वापर न करता किचनच्या प्लॅटफॉर्मवरच लाटून घेणार आहे, कारण की ही चपाती खूप मोठी होणार आहे. जेवढं आपल्याला शक्य असेल तेवढी आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे आणि मैदा असल्यामुळे तो ताणला जातो आणि माझ्याकडे जो पोळपाट आहे तो बारीक आहे, त्यामुळे व्यवस्थित चपाती त्यावर लाटता येणार नाही. म्हणून मी प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे. प्लॅटफॉर्म चांगला स्वच्छ आहे. चपाती लाटण्यासाठी जर कोरड्या पिठाची गरज लागली तर कोरड्या पीठ अवश्य लावा, आणि जर गरज लागत नसेल तर लावलं तरीसुद्धा चालेल, कारण आपण पिठामध्ये तेलाचं मोहन घातलेलं आहे. तशी गरज लागत नाही. पण इथे मी किचनच्या प्लॅटफॉर्मचा चपाती लाटण्यासाठी उपयोग करत आहे. किचनच्या प्लॅटफॉर्मला पीठ चिटकू नये आणि चपाती मोडू नये म्हणून मी थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलेलं आहे. तुम्ही जर पोळपाटावर लाटून घेणार असेल तर पीठ लावायची तशी गरजच नाही, कारण पीठ लावल्यामुळे तेल खराब होऊ शकतं. हे पहा, रोजची आपली जी चपाती असते त्याच्यापेक्षा किंचित मी मोठी ठेवलेली आहे. एवढी चपाती पातळ लाटून घ्यायची आहे. इथे मी चपातीच्या सुरुवातीला बाजूच्या कडा कापून घेणार आहे. त्यासाठी मी इथे फिरकीचा उपयोग करून घेत आहे. तुमच्याकडे फिरकी नसेल तर पिझ्झा कटरचा उपयोग केला तरीसुद्धा चालेल. बाजूच्या कडा कट केल्याने चांगली चौकोनी अशी चपाती भेटेल. मग व्यवस्थित आपल्याला शेप देता येतो. इथे माझ्या चपातीच्या 4ही बाजू कट करून झालेल्या आहे. आता चपातीला मी अर्ध्या इंचावर मी कट करून घेणार आहे. उभ्या आकारामध्ये अर्धा इंचावरच कट करून घ्यायचे. तुम्ही वाटलं तर डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकता, पण मी अशा लांबट आकाराच्या, जास्तही लांबट नाही, मीडियम साईजच्या शंकरपाळ्या कट करून घेणार आहे. तुम्हाला जर असा आकार आवडत नसेल तर तुम्ही चौकोनी आकारात किंवा डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकता. जसं तुम्हाला आवडेल
त्यानुसार तुम्ही कट करू शकता। हे पहा, इथे माझ्या शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहे। आता मी एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घेते। शंकरपाळ्या ताटामध्ये ठेवताना जरा लांब लांब ठेवायच्या, म्हणजे एकमेकांना चिकटणार नाही। हे पहा, अशा मी शंकरपाळ्या ठेवलेल्या आहे। इथे मी शंकरपाळी करण्यासाठी दुसरा पिठाचा उंडा घेतलेला आहे, तोही मी चांगला पातळ लाटून घेणार आहे। हे पहा, एवढी पातळ मी चपाती लाटून घेतलेली आहे। आता जसं मी सांगितलं त्यानुसार बाजूच्या कडा कट करून घेणार आहे। 2 उंडे लाटले आणि कट केले की लगेच तळून घ्यायचे, म्हणजे पीठ कोरडं पडत नाही। आपण उंडा घेतल्यावर बाकीचं जे पीठ उरतं ते झाकून ठेवायचं, म्हणजे पीठ कोरडं पडणार नाही आणि लाटताना जास्त त्रास होणार नाही। कारण मैद्याच्या पिठाला हवा लागली की ते घट्टसर होतं आणि ते रबरासारखं ताणलं जातं, त्यामुळे लाटताना जास्त त्रास होतो। म्हणून पीठ घेतल्यावर लगेच बाकीचे उंडे किंवा पीठ झाकून ठेवायचं। हे पहा, इथे 2 ताट भरून मी शंकरपाळ्या केलेल्या आहे। ह्या शंकरपाळ्या तळून घेते आणि बाकीचं पीठ उरलेलं ते नंतर मी करून घेणार आहे। इथे मी हाय आचेवर तेल छान गरम करून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं, म्हणजे शंकरपाळ्या तेलामध्ये लुसलुशीत होत नाही। हे पहा, इथे तेल चांगलं आता गरम झालेलं आहे। आता शंकरपाळ्या मी तेलामध्ये सोडून घेते आणि गॅसची आच एकदम लो करून घेते। लो आचेवर चांगल्या शंकरपाळ्या सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहे। शंकरपाळी तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। लो आचेवर जरी असले तरी शंकरपाळी चांगली तळली जाते आणि चांगली खरपूस होते। हे पहा, इथे शंकरपाळ्याचा थोडा थोडा रंग चेंज होत चाललेला आहे। असा थोडा थोडा रंग चेंज होत चालला की शंकरपाळ्या तेलाबाहेर काढून घ्यायच्या। जास्त ब्राऊन करायच्या नाही, कारण जास्त ब्राऊन केलेल्या शंकरपाळ्या चांगल्या लागत नाही आणि दिसतही चांगल्या नाही। सोनेरी रंगावर आल्या की शंकरपाळ्या लगेच एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्या, म्हणजे त्यामधलं जास्तीचं तेल असेल ते रिलीज होतं। हे पहा, इथे मी शंकरपाळ्या तेलाबाहेर काढून घेतलेल्या आहे। थोडंसं तेल 2 मिनिट गरम करून घ्यायचं, नंतर बाकीच्या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडायच्या। हे पहा, इथे मी शंकरपाळ्या तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहे। तेल चांगलं गरम असल्यामुळे शंकरपाळ्या लगेचच वर येत आहेत। शंकरपाळ्या तळण्यासाठी तेल जरा जास्तच घ्यायचं, म्हणजे शंकरपाळ्या खळखळीत तेलामध्ये चांगल्या तळल्या जातात। आता ह्याही शंकरपाळ्या मी चांगल्या सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घेणार आहे। शंकरपाळ्याचा सोनेरी रंग थोडाफार दिसायला लागला की लगेच तेलाबाहेर काढायच्या, कारण आपण पीठ मळताना त्यामध्ये कडक तेल घातलं होतं, त्यामुळे शंकरपाळी बाहेर काढली तरी तिची तळण्याची प्रोसेस चाललेली असते। हे पहा, शंकरपाळ्याचा थोडाफार रंग चेंज होत चाललेला आहे। आता शंकरपाळ्या तेलाबाहेर मी काढून घेते। ह्याच पद्धतीने मी बाकीच्याही शंकरपाळ्या लाटूनही घेणार आहे आणि तळूनही घेणार आहे। हे पहा, इथे मी सर्व खारी शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहे। एक शंकरपाळी तुम्हाला मोडून दाखवते, बघा किती छान खुसखुशीत झालेला आहे। थोडासा हाताचा दाब दिला तर लगेच चुरा झाला। मंडळी, आजची खारी शंकरपाळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल।